सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मराठी वैदर्भीय अध्यापक संघ आयोजित अक्षर भारती या नाविन्यपूर्ण उपक्रमात आजच्या या शुभ संध्याकाळी मी अनघा जाधव आपणा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करते. आजचं पहिलं सत्र घेऊन येत आहे सन्माननीय विराज रामचंद्र मांदारेजी. सर, आपण मुंबई येथील SVS इंग्लिश हायस्कूल वरळी येथे अध्यापनाचं गेली 10 वर्ष कार्य करीत आहात. ज्ञानदानाचं पवित्र कार्य करीत असतानाच अनेक विद्यार्थ्यांना आपण हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याचा लाभ ते विद्यार्थी घेत आहेत. त्याचप्रमाणे आपण अनेक प्रश्नपत्रिका दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करीत असतात. त्यांच्या माध्यमातून केवळ आपल्या शाळेतील नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येतो. आपल्या अमूल्य अशा मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आज आपल्या अध्यापनाचा आनंद घेत आहेत. आणि आजचं पहिलं सत्र, पहिला पाठ अभंग अंकिला मी दास तुझा घेऊन येत आहे मांदारे सर. आपलंही हार्दिक स्वागत. धन्यवाद मॅडम. अतिशय सुरेख तुम्ही अशी ओळख करून दिली आहे, सगळ्यांचा परिचय करून दिलात, त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं धन्यवाद. आदरणीय डॉक्टर सौ माधुरी जोशी मॅडम, त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम, तसेच ज्यांच्या संकल्पनेतून हे साकारलेलं नाविन्यपूर्ण असं उपक्रम अशा सौ शिल्पा कुल्थे मॅडम आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्र हो. मी श्री विराज रामचंद्र मांदारे, आपणा सर्वांस माझा नमस्कार. आज आपण इंग्रजी माध्यमातील मराठी या विषयाच्या पद्य विभागातील संतवाणी अंकिला मी दास तुझा हा अभंग अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया अंकिला मी दास तुझा. अभंग पहिला आहे अंकिला मी दास तुझा. कवी आहेत संत नामदेव. आपण अंकिला या शब्दाचा अर्थ पाहूया. अंकिला अर्थात स्वाधीन असणे, ताब्यात असणे. दास म्हणजेच सेवक, भक्त. संत नामदेव हे देवाचे, परमेश्वराचे भक्त आहेत आणि त्यामुळेच त्यांचं मन, इंद्रिय, चित्त हे परमेश्वराच्या ताब्यात आहे. परमेश्वराच्या ताब्यात पूर्णपणे स्वतःला स्वाधीन केलं आहे. असा अंकिला मी दास तुझा अर्थात संत नामदेव. आपण संत नामदेव यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. संत नामदेव, अभंगाचे कवी संत नामदेव यांचा आपण परिचय करून घेऊया. तर संत नामदेव यांचं पूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला. त्यांचं वडिलांचं नाव दामाशेठ तर आईचे नाव गोणाई असे होते. महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते. त्याचबरोबर मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार म्हणून देखील त्यांस ओळखले जाते. संत ज्ञानेश्वर यांच्या ते समकालीन होते. संत नामदेव यांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, साधी व सरळ आहे. मराठी बरोबर त्याने हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन महाराष्ट्रातच नव्हे तर दूर दूर म्हणजेच पंजाबात जाऊन त्याने भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांचे 61 कवने समाविष्ट आहेत आणि ती संत नामदेवजी की मुखबाणी या नावाने प्रसिद्ध आहे. अशा या थोर संत शिरोमणी नामदेवांचा मृत्यू 3 जुलै 1350 रोजी झाला. आता या अभंगात नेमकं काय सांगितलं आहे? अंकिला मी दास तुझा, तर
प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. आता दृष्टांत म्हणजेच काय, तर एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचा दाखला किंवा आपण उदाहरण देतो त्यास दृष्टांत असं म्हणतात. तर संत नामदेवांनी या अभंगामध्ये परमेश्वर कृपेची याचना करीत असताना वेगवेगळ्या उदाहरणांचा या ठिकाणी उपयोग केला आहे. या अभंगातून आपल्याला काय स्पष्ट होणार आहे, या अभंगातून आपल्याला मातृप्रेम दिसून येणार आहे. इतकंच नाही तर हा अभंग सकल संथ गाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा यातून घेतला आहे. ही होती आपल्या अभंगाचे कवी संत नामदेव यांची थोडक्यात ओळख. आता पाहूया आपण अभंग. सगळ्यात आधी या अभंगाचं मी वाचन करतोय, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. तैसा धावे माझी काजा अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी. सवेची झेपावे पक्षिणी पिली पडतांची धरणी. भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे. वणवा लागला सेवणी. वणवा लागला सेवणी पाडस चिंतित हरणी. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. आपण अभंगाचं वाचन केलेलं आहे. आता पहिल्या चरणापासून या अभंगाचा अर्थ भावार्थ आपण पाहायला सुरुवात करूया. पहा, पहिले चरण आपण पाहूया. अग्नि माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. हे प्रतिकात्मक उदाहरण आहे. अग्नि माझी पडे बाळू. आता आगीमध्ये बाळ बळेपर्यंत आपली आई थांबणार आहे का? नाही थांबणार. प्रतिकात्मक उदाहरण आहे. आपण असं म्हणूया, अग्नि माझी म्हणजे आगीत, पण येथे अर्थ घेऊया संकटात, अडचणीत. बाळू म्हणजेच बाळ, माता अर्थात आई, जननी, आणि कनवाळू म्हणजेच दयाळू. या ठिकाणी संत नामदेव काय म्हणतात पाहूया आपण. तर संत नामदेव देवाला आई मानून स्वतःला बाळ समजत आहेत. ते म्हणतात, बाळ जेव्हा संकटात असेल, अडचणीत असेल, तेव्हा त्याची दयाळू आई त्याचं रक्षण करण्यासाठी धावत येते. म्हणजेच बघा, संकटात सापडलेल्या बाळ अडचणीत आहे, शेवटी आई आहे, तिचं प्रेम आहे. ती दयाळू आई रक्षण करण्यासाठी अगदी तिथे धावत धावत पोहोचणार, पण आपल्या बाळाचं रक्षण करणार. आता हे चरण लक्षात ठेवण्यासाठी आपण एक घटनाक्रम लिहून घेतलेला आहे ओघ तक्त्याप्रमाणे. पहा, आईचे बाळ संकटात अडचणीत आहे, दयाळू आई रक्षण करण्यासाठी धावणे. म्हणजे तैसा धावे माझी, तैसा धावे माझी काजा अंकिला मी दास तुझा. आता या ठिकाणी जे शीर्षक होतं ते शीर्षक इथं पुन्हा दुसऱ्या चरणामध्ये आलेलं आहे. आपण त्याचा अर्थ पाहिला आहे. पहा पुन्हा एकदा. तैसा म्हणजेच त्याप्रमाणे, तसा, धावे म्हणजेच धावणे, माझिया अर्थात माझ्या, आणि काजा म्हणजेच काम. अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजेच ताब्यात असणे, स्वाधीन असणे. दास म्हणजे सेवक अर्थात भक्त. संत नामदेव या चरणात काय म्हणतात पहा. संत नामदेव म्हणतात की भक्तीमुळे माझे मन, चित्त, हृदय हे परमेश्वराच्या ताब्यात आहे. त्यामुळे हे देवा, माझ्यावर कृपा करण्यासाठी तू धावत ये. अशा प्रकारे ते याचना करीत आहे. तैसा धावे माझी काजा. आता ह्या चरणाचा अर्थ आपण पहिल्या चरणाशी जोडून घेऊया. पण पहिल्या चरणामध्ये काय पाहिलं होतं की जेव्हा बाळ संकटात असेल, अडचणीत असेल, त्यावेळेला त्याची दयाळू आई त्याचं रक्षण करण्यासाठी जशी धावून येते, त्याच पद्धतीने संत नामदेव परमेश्वराकडे, देवाकडे याचना करीत आहेत की हे देवा, माझं मन भक्तीमुळे
तुझ्या ताब्यात दिलेलं आहे. मग चित्त असू दे, सगळं काही, मन, चित्त, आणि इतकंच नाही तर इंद्रिय तुझ्या ताब्यात आहे. त्यामुळे तू कृपा करण्यासाठी धावत ये, अशी तुला मी याचना करीत आहोत. या ठिकाणी आपण आकलन कृतीसाठी एक प्रश्न पाहणार आहोत. बघा कृती कशी असेल. कोण ते लिहा. तुम्हाला एका बॉक्स मध्ये प्रश्न दिलेला असेल आणि दुसरा बॉक्स हा रिकामा असेल, एम्प्टी असेल. प्रश्न काय आपण पाहूया. कोण ते लिहा. परमेश्वराचे दास. अर्थात उत्तर काय येणार. संत नामदेव. दुसरा एक प्रश्न पहा. याचना करणारे. याचना करणारे संत नामदेव. तर अशा प्रकारे इथे आकलन कृतीसाठी प्रश्न येऊ शकतो. दोघांपैकी कोणता एक प्रश्न असेल, पण मात्र प्रश्न इथे वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आहेत. आपण कन्फ्युज होऊ नका, बरोबर लक्षामध्ये ठेवा. परमेश्वराचे दास संत नामदेव आणि याचना करणारे देखील तेच आहेत, संत नामदेव. अशा प्रकारे हे आपण पाहिलं दुसरं चरण. आता पाहूया आपण तिसरं चरण. सवेंची झेपावे पक्षिणी, केली पडताची धरणी. शब्दार्थ पहा. सवेची, सवेचे म्हणजेच लगेच, पटकन, इन्स्टंट. झेपावे, झेप घेते. पिली म्हणजेच पिल्ल. धरणी म्हणजेच जमीन. आता बघा या तुमच्या लक्षात येईल, आपण चित्र बघा पाहतोय. छानस असं झाड आहे. त्या झाडाच्या फांदीवर एक घरटं नुकतंच बांधलेलं आहे आणि त्या घरट्यामध्ये ना लहान लहान पिल्लं आहेत. आता ही जी पिल्लं असतात ना, बरं का, ती पिल्लं ना उडण्याचा प्रयत्न करतायत. नुकतेच ते उडायला लागलेले आहेत आणि त्यापैकी समजा एखादं जरी पिल्लू जमिनीवर पडले तर त्या पिल्लाची आई अगदी क्षणार्धात वाचवण्यासाठी तत्परतेने जमिनीवर धाव घेणार. बघा वात्सल्य, प्रेम. मग एकतर ती बाळाची आई असू दे किंवा पक्षाची आई असू दे. तर अशा प्रकारे संत नामदेव या ठिकाणी म्हणतात, नुकतेच उडायला लागणारे पिल्लू जर जमिनीवर पडले तर त्याची आई क्षणार्धात त्याला वाचवण्यासाठी जमिनीवर येते. आता हे देखील चरण आपण वेगळ्या पद्धतीने लक्षामध्ये ठेवू शकतो. घटना आणि क्रिया. घटना, पिलाचे पडणे. क्रिया, काय घडणार. पक्षिणीचे झेपावणे. लगेचच त्या पिलाला जमिनीवर वाचवण्यासाठी त्याची आई झेप घेणार, धावणार. अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण एक मातृप्रेम काय असतं ते या चरणामध्ये पाहिलं. आता आपण पाहूया चौथं चरण. चौथं चरण. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. पहा, भुकेले म्हणजेच भुकेलेले, वत्सरावे म्हणजेच वासराचा आवाज, धेनू म्हणजेच गाय आणि हुंबरत म्हणजेच हंबरत आणि धावणे म्हणजे धावे म्हणजेच धावणे. आता इथे आपण एक वेगळी टेक्निक एक लक्षामध्ये घेऊया. या चरणाचा सारांश पहा. भुकेले वत्सरा, वासराला भूक लागते. सेकंड, ते ओरडते आणि त्या आवाजाने गाय काय होते, हंबरते. मग तिला पाना फुटतो आणि हंबरत ती काय होते, वासराकडे धावत जाते. ते सुद्धा आईचं प्रेम, मातृप्रेम या चरणातून व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा पहा, वासराला भूक लागते, काय बिचार ते ओरडतं आणि त्या आवाजाने गाय हंबरते. वासराला पाहून तिला पाना फुटतो आणि हंबरत वासराकडे धाव घेते. अशा पद्धतीने इथे देखील आपण आईचं वात्सल्य पाहिलेलं आहे. वणवा लागल असे वनी, पाडस चिंतित हरणी. पुन्हा एकदा इथे शब्दार्थ आपण पाहूया. वणवा. आता वणवा याचा अर्थ फक्त अग्नी किंवा आग असा होत नाही, तर निसर्गतःच जंगलात लागलेली मोठी आग, त्याला म्हणूया आपण वणवा. वनी म्हणजेच वन, जंगल आणि पाडस हरणीचे पिल्लू. चिंतित, काळजी, हा अर्थ. संत नामदेव काय म्हणतात पहा. निसर्गतःच जंगलामध्ये आग लागलेली आहे आणि हरिण चारा मिळवण्यासाठी दूर दूर गेलेली आहे. आता एकाच ठिकाणी चारा मिळत नाही ना,
आपण ज्या पद्धतीने बाहेर पडतो कामाच्या निमित्ताने, काहीतरी मिळेल या आशेने, आपल्या पोटाचा प्रश्न असतो, सोडवण्यासाठी आपण बाहेर पडतो. त्याच पद्धतीने ही हरिण चारा मिळवण्यासाठी दूर दूर गेलेली आहे. आणि अशातच जर का जंगलामध्ये वणवा म्हणजे आग लागली असेल, तर पटकन तिला आपल्या पाडसाची, आपल्या बाळाची आठवण होते. विचार करते, अरे त्या वणव्यात आपलं बाळ तर सापडलं नाही ना. ती अगदी कासावीस होते, व्याकुळ होते आणि आपल्या त्या पाडसाकडे, बाळाकडे धावत पळत जाते. इथे देखील मग आई असू दे, पक्षी असू दे किंवा प्राणी असू दे, सगळ्यांचं मातृप्रेम ह्या चरणांतून आपल्याला दिसून येतंय किंवा व्यक्त होतंय. इथे देखील आपण आकलन कृती, एक 2 गुणांचा प्रश्न असतो. इथे एक प्रश्न बघा आलेला आहे, तो देखील आपण पाहूया. हरणीचे वर्णन करणारे शब्द. हरिणी, हरिण कशी आहे तर चिंतित, काळजीत पडलेली आहे. अरे जंगलात वणवा लागलेला आहे, आग लागलेली आहे मोठी, आपलं बाळ सुरक्षित असेल ना. अगदी वेगवेगळे मनामध्ये विचार येतात आणि जशी आपल्या बाळाची आठवण येते, अगदी रक्षण करण्यासाठी धावत पळत ते आपल्या बाळापर्यंत पोहोचते. तर अशा प्रकारे या चरणामध्ये आपण पाहिलं की मातृप्रेम, आईचं प्रेम कसं असतं. मग ती आई असू दे, पक्षी असू दे, प्राणी, त्यांच्या प्रेमाला खरोखरच कुठेही तोड नाही. पुढचं आपण चरण पाहूया. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो सातक तैसा. आता या ठिकाणी नामा, नामा म्हणजेच काय तर संत नामदेव. संत नामदेव स्वतःचा उल्लेख करतात, नामा असा उल्लेख करतात. जैसा म्हणजे जसा, विनवितो विनंती करतात, विनवणी करतात आणि चातक तैसा, तैसा म्हणजे तसा, त्याचप्रमाणे. आता चातक, चातक हा एक पक्षी आहे, एक काल्पनिक पक्षी आहे. आता चातक पक्षी असं म्हणतात की मृग नक्षत्रातील पावसाचा पहिला थेंब पिऊन जगणारा हा एक पक्षी आहे. बघा या ठिकाणी आपण जी 4 मगाशी उदाहरणं पाहिली आहेत, त्यापेक्षा इथं जे उदाहरण आहे त्या उदाहरणातील चातक पक्षी आहे, त्या चातक पक्षाबरोबर संत नामदेवांनी स्वतःची तुलना केली आहे. बघा काय म्हणतात संत नामदेव. संत नामदेव म्हणतात की जशी चातक पक्षी मृग नक्षत्रातील मेघातील पाण्याच्या थेंबाची वाट पाहतो, तशाच पद्धतीने संत नामदेव परमेश्वर कृपेची याचना करतात. ते देखील म्हणतात माझ्यावरही अशाच प्रकारे मायेचा वर्षा होऊ दे. आता पाणी बघा, तो थेंब पिऊन जगणार आहे, पहिल्या पावसाचा थेंब तो पिऊन जगणार आहे, अन्यथा तो पूर्णपणे आपलं प्राण काय करतो गमावून बसतो. तशा पद्धतीने इथे पाण्याचा वर्षा होऊ दे म्हणजेच मायेचा वर्षा होऊ दे, अशा पद्धतीची विनवणी, अशा प्रकारची विनंती संत नामदेव परमेश्वराकडे, देवाकडे करतात. आता व्यावहारिक जीवनातील आपण एक इथे उदाहरण पाहूया. समजा तुमचा मराठीचा पेपर तुम्ही छानपैकी सोडवलेला आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, प्रचंड विश्वास आहे की अरे पेपर सुंदर गेलेला आहे, 80 पैकी मला नक्कीच 78-79 मार्क्स मिळतील. तुम्ही काय करता, परीक्षेच्या निकालाची चातकासारखी वाट पाहतात. तशीच या ठिकाणी संत नामदेव परमेश्वराकडे कृपेची याचना करतात, विनवणी करतात, विनंती करतात. तर अशा पद्धतीने हे आपण अभंगातील 6 चरण इथे पूर्ण केले. आता अभंग लक्षात ठेवण्यासाठी आपण अगदी शॉर्टकट या अभंगामध्ये जेवढी उदाहरणं आलेली आहेत ती उदाहरणं लक्षात घेऊया. तर दुसऱ्या बाजूला घडलेल्या घटना पाहूया आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहूया त्यावेळेला आईची क्रिया काय होते. आता अभंगामध्ये आपण 4 उदाहरणं पाहिलेली आहेत. पहा, बाळ आहे, पिल्लू आहे, वासरू आणि पाडस. आपण म्हणूया व्यक्ती, प्राणी, पक्षी यांनी केलेल्या कृती. आता बाळ आहे, पक्षी पण आहे, पिल्लू आहे, वासरू आणि पाडस प्राणी. घडलेली घटना काय असं घडलं आणि त्यावेळेला त्यांच्या आईची काय क्रिया असते ती आपण पाहूया. बाळ, कोणती घटना घडते जेव्हा ते अडचणीत, संकटात सापडते.
आईची क्रिया काय होते, लगेचच ती धावून जाते, धावत येते. तर बाळ अडचणीत, संकटात सापडणे, आईची धावणे. पहिल्या चरणाचा हा सारांश रूपाने भाग. त्यानंतर आपण तिसरं चरण पाहिलं होतं, पिल्लू. पहा, पिल्लू धरणीवर पडते, घडलेली घटना धरणीवर पडते, पक्षिणीचे झेपावणे, अशा प्रकारे हे झालं दुसरं उदाहरण. आणि तिसरं आपण पाहूया, वासरू बिचारे फार भुकेने ओरडत आहे आणि अशा वेळेला ती गाय काय करते, तर ती गाय हमरत हमरत म्हणजेच आपल्या बाळाला दूध देण्यासाठी, त्या वासराला दूध देण्यासाठी धावून येते. चौथं आहे पाडस. पाडस अर्थात म्हणूया आपण त्या हरणाचं बाळ, पाडस. वनात हिंडणे, घडलेली घटना काय आहे, वनात हिंडणे. आणि शेवटची आपण क्रिया पाहूया, हरणीचे काय होणे, तर चिंतित होणे. अशा पद्धतीने ही चारही जी उदाहरणं आहेत, ती चारही उदाहरणं आपण लक्षात घेऊन या ठिकाणी अभंग लक्षात घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा अभंग आपण इथे पूर्ण केला. आता या अभंगावर आधारित पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण कृती पाहूया. कवितेच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. कृती अ, पिलांकडे झेपावणारे. आता पिलांकडे झेपावणारे कोण आहे, तर पक्षिणी. भुकेने व्याकुळ झालेले, भुकेने व्याकुळ झालेले कोण आहे, तर वासरू. वनात लागणारा, वनात लागणारा त्याला आपण म्हणूया वणवा. आणि हमरत धावणारी, हमरत धावणारी म्हणजेच आपण म्हणूया धेनू अर्थात गाय. तर अशा पद्धतीने आकलन कृती 2 गुणांसाठी इथे विचारली जाईल. आता आपण पाहूया या आकलन कृतीतील कृती 2, आकृती पूर्ण करा. संत नामदेवांनी परमेश्वराला या रूपात पाहिले. संत नामदेवांनी परमेश्वराला या रूपात पाहिले. आता आपण 4 उदाहरणं पाहिलेली आहेत. तर आपण म्हणूया माता, दुसरं पक्षिणी, तिसरं गाय आणि चौथी हरणी. अशा पद्धतीने संत नामदेवांनी परमेश्वराला ह्या खालील रूपांमध्ये पाहिलेले आहे. माता 1, पक्षिणी 2, गाय 3 आणि हरणी 4. अशा प्रकारे हे झालं दुसरी कृती. आता आपण पाहूया तिसरी कृती, आपण जिथे म्हणूया काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्यामध्ये अप्रश्न काय आहे तो आपण पाहून घेऊया. रसग्रहणाचा प्रश्न आहे, म्हणजे या अभंगातील 2 ओळी दिलेल्या आहेत. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. ज्या पद्धतीने मगाशी तुम्ही अर्थ लक्षात घेतलात, अगदी तसाच आपण सुरुवातीला म्हणूया, अंकिला मी दास तुझा. या अभंगात संत नामदेव परमेश्वर कृपेची याचना करतात. ते काय म्हणतात बघा, की चातक पक्षी, चातक पक्षी मृग नक्षत्रातील मेघातील पाण्याच्या थेंबाची वाट पाहतो. तशाच पद्धतीने परमेश्वराकडे संत नामदेव कृपेची याचना करतात आणि म्हणतात, माझ्यावरही तशाच प्रकारे हे देवा काय होऊ दे, मायेचा वर्षाव होऊ दे. म्हणजेच या ठिकाणी संत नामदेवांच्या मनातील आर्तभाव आपल्याला प्रत्ययास येतो. आता आपण दुसरा एक प्रश्न पाहूया. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करा. आता संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरणांद्वारे स्पष्ट करा. आपण पाहिलं आहे की विविध उदाहरणं, ही एकूण उदाहरणं किती होती, 4 उदाहरणं होती. म्हणजे पहिलं बाळाचं, दुसरं पिल्लू आणि तिसरं वासरू आणि चौथं होतं पाडस. आता काय विनंती केली आहे, काय विनवणी केली आहे, ती आपण विविध उदाहरणांद्वारे पाहूया. आपण सगळ्यात आधी म्हणूया, संत नामदेवांनी अंकिला मी दास तुझा या अभंगात परमेश्वर कृपेची याचना केली आहे. परमेश्वर कृपेची याचना करताना ते अगदी मातृप्रेमाची उदाहरणं देतात. त्यातील आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं की आई आपल्या बाळाला
संकटात अडचणीच्या वेळेला अगदी धावून जाऊन त्याचं रक्षण करते. दुसरं आपण पाहिलं होतं की पक्षिणी सुद्धा त्या पिलाला जमिनीवर पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या जवळ झेप घेते. आणि तिसरं, जेव्हा वासराला फार भूक लागते तेव्हा त्याची आई म्हणजेच गाय सुद्धा दूध देण्यासाठी त्याच्या जवळ जाते. अर्थात आपण असं म्हणूया की अडचणीत सापडलेल्या बाळाला, त्या पिलाला, वासराला आणि पाडसाला जशी त्यांच्या आईने त्यांना मदत केली तशाच पद्धतीने परमेश्वर रूपी आईने, देवरूपी आईने मला मदत करावी, अशा प्रकारे कृपेची याचना या उदाहरणांतून संत नामदेव करतात. अशा पद्धतीने कृती 1 आपण इथे पूर्ण केलेली आहे. आता कृती 1 नंतर कृती आजचा प्रश्न अगदी हमखासपणे परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, जो असतो 8 गुणांसाठी. आता कृती पत्रिकेत, प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 2 कवितांची शीर्षक हे टायटल पाहायला मिळतील. दोघांपैकी तुम्हाला एका कवितेची निवड करायची आहे आणि निवड केल्यानंतर त्या खाली काही मुद्दे असतील. त्या मुद्द्यांची तुम्हाला माहिती लिहायची असते, ती कृती सोडवायची असते. आता आपण या ठिकाणी अभंग पाहिलेला आहे. त्या अभंगाशी रिलेटेड अशा प्रकारचा प्रश्न आलाच तर तो कसा असेल आणि त्याचं उत्तर नेमकं काय असेल ते आपण पाहूया. अंकिला मी दास तुझा या कविते संबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. पाहूया पहिला मुद्दा. प्रस्तुत कवितेचे कवी पब्लिक कवयित्री. आपण म्हणूया प्रस्तुत अभंगाचे कवी अभंग आहे, तर अभंगाचे कवी कोण आहेत? संत नामदेव. दुसरा प्रश्न बघा, दुसरा मुद्दा पाहूया. प्रस्तुत कवितेचा विषय. देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा आपला सांभाळ करावा अशी विनवणी करणारा हा काय आहे? तर अभंग आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये घ्या, आपण पहिले 2 मुद्दे पाहिलेले आहेत. पहिला मुद्दा असतो 1 गुणांसाठी आणि दुसरा मुद्दा असतो तो देखील 1 गुणांसाठी. म्हणजे हे दोन्ही मुद्दे परीक्षेमध्ये कंपल्सरी असतात. प्रस्तुत कवितेचे कवी पब्लिक कवयित्री आणि दुसरा प्रस्तुत कवितेचा विषय, हे दोन्ही मुद्दे 1-1 गुणांसाठी असतात. म्हणजे या ठिकाणी 2 गुण झाले. तिसरा आता आपण मुद्दा पाहूया, हा 2 गुणांसाठीचा आहे. तिसरा मुद्दा नेमका काय आहे? तर पहा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. हा आपला अभंग आहे, या अभंगातून मिळणारा संदेश. तर पहा, संत नामदेव देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा अशी विनंती करतात, अशा पद्धतीने विनवतात. इतकंच नाही तर देवाचरणी आपण लीन व्हावे, म्हणजे आईप्रमाणे आपला सांभाळ करील अशा प्रकारचा विश्वास या अभंगातून ते व्यक्त करतात. आता हा तिसरा जो मुद्दा आहे तो 2 गुणांसाठी आहे. पहिले 2 कंपल्सरी, हा इथे 2 गुणांचा मुद्दा. तर अभंगातून कवितेतून मिळणारा संदेश आपण पाहिलंय की आई आपल्याला ज्या पद्धतीने सांभाळते, ज्या पद्धतीने रक्षण करते, तशाच पद्धतीने संत नामदेव सुद्धा त्या देवाला याचना करून सांगत आहेत की तू सुद्धा माझा अशाच पद्धतीने सांभाळ कर. तर हा विश्वास आहे या अभंगातून व्यक्त होतो. पुढचा आपण पॉइंट पाहूया, प्रस्तुत ओळींचा अर्थ. आता कविता असेल काय, अभंग असेल काय, त्यातून तुम्हाला कोणत्याही 2 ओळी देतील आणि 2 ओळींबद्दल म्हणतील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. या अभंगातील आपण 2 ओळी पाहूया. अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. मग अशा प्रमाणेच आपण म्हणूया, अंकिला मी दास तुझा. या अभंगात संत नामदेव परमेश्वराकडे, देवाकडे परमेश्वर कृपेची याचना करतात. ते काय म्हणतात पहा, समजा बाळ संकटात असेल, अडचणीत असेल तर त्याची दयाळू आई त्याचं रक्षण करण्यासाठी धावत जाते. त्याच पद्धतीने संत नामदेव म्हणतात की आई आणि बाळ, म्हणजे आईच्या आणि बाळाच्या दृष्टांतातून संत नामदेवांनी त्या ठिकाणी आपलं दुःख व्यक्त केलं आहे.
आपण मुद्दा पाहूया, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. आता आवडण्याचं कारण काय आहे आपण पाहूया. आता या ठिकाणी आवडण्याचे व न आवडण्याचे कारण, इथे तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. आवडली असेल तर ती का आवडली सविस्तरपणे लिहा, आवडली नसेल तर का, त्याचं कारण लिहा. आपण इथे आवडली असं म्हणलेलं आहे. बघूया आवडण्याचं कारण. हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला, हा विचार खरोखरच मनाला भावला. आईप्रमाणे आपल्यावर मायेची पखरण करावी, हा खरोखरच विचार ते मनाला लागून गेलाय. आता इथे आपण म्हणूया, पक्ष्यांची आई असू दे, प्राण्यांची आई असू दे, तर ती सुद्धा आपल्या बाळाचा अगदी विचार करणारी असते, रक्षण करणारी असते, ती तत्परतेने त्याच्या जवळ जाते. हा गुण खरोखरच मला फार आवडला आणि म्हणून मला हा अभंग आवडला. तर अशा पद्धतीने अभंग आवडण्याचं कारण इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. 6वा आणि शेवटचा मुद्दा आहे प्रस्तुत शब्दांचा अर्थ. आता अभंगातील कवितेतील तुम्हाला या ठिकाणी कोणतेही 4 शब्द देणार आणि त्या शब्दांचा अर्थ लिहायला सांगणार, पर्यायी अर्थ लिहायला सांगणार, ज्याला आपण म्हणूया समानार्थाचे शब्द. आपण अभंगामध्ये पाहिलेले आहेत. बघा इथे काही तुमच्या माहितीस्तव आपण शब्द पाहूया. काज म्हणजेच काम, सवे, लगेच, पाडस म्हणजेच हरणीचे पिल्लू, धेनू म्हणजेच गाय, वणवा म्हणजेच अग्नी, वन, रान, कनवाळू, दयाळू आणि मेघ म्हणजे ढग. अशा पद्धतीने इथे तुम्हाला कोणते 4 शब्द दिले जातील आणि त्या 4 शब्दांना तुम्हाला पर्याय शब्द लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कृती हा जो आपण प्रश्न पाहिलेला आहे, अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो परीक्षेमध्ये येतो आणि तो परीक्षेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एकूण 5 मुद्दे पाहायला मिळतील आणि 5 मुद्द्यांवर आधारित तुम्हाला एक कृती लिहायची असते. इथे आपण 6 मुद्दे पाहिलेले आहेत, म्हणजे पहिले 2 कंपल्सरी आहेत. त्यानंतरचे आपण जे 4 पाहिलेत ते 4 पैकी 4 न येता 4 पैकी 3 विचारले जातील आणि तुम्हाला 3च कृती तिथे सोडवाव्या लागतील. एका कृतीसाठी 2, अशा पद्धतीने 3 मुद्द्यांसाठी 6 गुण असतील आणि पहिले 1 अधिक 1 2 अशा पद्धतीने 8 गुणांचा हा इथे प्रश्न होणार. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कृती अ पूर्ण केली आहे, कृती आ देखील पूर्ण केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, या अभंगाशी संबंधित आपण काय करणार आहोत, तर उपयोजित लेखनाचा सराव करणार आहोत. या अभंगाशी संबंधित आपण एक प्रसंग लेखन करूया. पहा इथे निबंधाचा प्रश्न आहे, आपण तो पाहूया. प्रश्न 5वा ई. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, कालच आपण या पूर्णपणे कृतीपत्रिकेची ओळख करून घेतली, अगदी छान पैकी मार्गदर्शन पण झालेलं आहे. तर प्रश्न 5वा अ असेल पत्रलेखन किंवा सारांश लेखन. 5वा आ असेल तो म्हणजे बातमी लिहा किंवा मग तुम्ही कथा लिहा किंवा जाहिरात, आणि ई आहे तो निबंध लेखनाचा प्रश्न. त्या ठिकाणी 3 निबंधाचे प्रकार असतात. तिघांपैकी तुम्हाला एका निबंधाची निवड करायची आहे आणि मग तिथे दिलेला जो विषय असेल तो तुम्हाला सोडवायचा असतो. या ठिकाणी आपल्या अभंगाशी संबंधित आपण एक प्रसंग लेखनाचा सराव करूया. पहा प्रसंग लेखन. आपण चित्र पाहतोय, त्या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसत आहे लहान लहान त्या चिमणीची पिल्लं आहेत. बिचारांनी चोच उघडून ठेवलेली आहे, जी घरट्यामध्ये आहेत. पॉइंट्स मुद्दे काय दिले आहेत ते आपण पाहूया. शाळेच्या वरांड्यात चिमणीचे घरटे, घरट्यातून पिल्लाचे खाली पडणे, मुलांची पाहण्यास गर्दी आणि शिक्षकांचे समजावणे. म्हणजे एक सराव म्हणून त्या कवितेवरून आपण या प्रसंग लेखनपर निबंधाचा सराव करतोय. बघा अशा पद्धतीने हे वात्सल्य, एक आईचं प्रेम काय आहे ते आपण पाहूया. आता या निबंधाच्याच खाली, मुद्द्यांच्या खाली एक बघा वाक्य दिलेलं आहे की वरील प्रसंगी तुम्ही हजर होतात, अशी कल्पना करून त्या प्रसंगाचं काय करा, वर्णन करा.
आता मुद्दे आपण वाचून घेतलेले आहेत, चित्र सुद्धा लक्षामध्ये घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण होतो अशी कल्पना करूया आणि आपण निबंध लिहूया. बघा आपला निबंध कशा प्रकारे असेल. प्रसंगावधान. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. आम्ही सर्व मुले रविवारच्या सुट्टीने ताजेतवाने होऊन शाळेत आलो. नेहमीप्रमाणे प्रार्थना व परिपाठ झाल्यावर पहिल्या तासिकेला आमच्या वर्ग शिक्षकांनी आमची हजेरी घेऊन अध्यापनाला सुरुवात केली. आम्ही सर्व मुले शिकण्यात व्यस्त झालो. मधल्या सुट्टीची घंटी वाजताच आम्ही मुलांनी वरांड्यात धाव घेतली. पाहतो तर काय, बऱ्याच दिवसांपासून शाळेच्या वरांड्यात असलेल्या चिमणीच्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडलेले दिसले. आम्ही मुलांनी तर त्या पिल्लांना पाहण्यासाठी गर्दी केली. चिमणीने मात्र चिवचिवाट करून जणू काही शाळाच डोक्यावर घेतली. रोनक पुढे येत म्हणाला, अरे त्याला हात लावू नका, नाहीतर त्याची आई त्याला जवळ घेणार नाही. त्यावर साहिल म्हणाला, मी या पिल्लाला शाळा सुटल्यावर घरी नेऊ. आमच्या वर्गातील एक खोडकर मुलगा म्हणाला, आपण या पिल्लाला वर्गात नेऊन मुलींच्या अंगावर सोडू. मला तर त्याच्या बोलण्याचा फारच राग आला होता. एका मुलाने तर त्या पिल्लाला चक्क उचलून घेतले. आमच्यातील दंगा धोपा पाहून आमचे वर्ग शिक्षक त्या ठिकाणी पोहोचले. गुरुजींना पाहताच त्या मुलाने पिल्लाला खाली ठेवले. सर्व मुले शांत झाली. आमच्या वर्ग शिक्षकांनी मला शिपाई काकांना बोलावण्यास पाठविले. मी धावत जाऊन त्यांना बोलावून आणले. शिपाई काका येताच त्यांना गुरुजींनी सांगितले, अरे पवार, शिडी घेऊन ये आणि या पिल्लाला घरट्यात सोड. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे शिपाई काकांनी चिमणीची नजर चुकवून त्या पिल्लाला सुखरूपपणे घरट्यात सोडले. अखेर चिमणी घरट्याजवळ जाताच तिने प्रेमाने त्याला जवळ घेतले आणि आपल्या चोचीने त्याला दाणे भरवू लागली. आम्ही मुले हा सगळा प्रकार पाहून हर्षभरीत झालो. आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला तिथे मातृप्रेमाचे महत्व पटवून दिले. इतक्यात मधली सुट्टी संपल्याची घंटी वाजली आणि आम्ही मुले आपापल्या वर्गात निघून गेलो. आणि तेव्हापासून बरं का, तेव्हापासून आमच्या शाळेच्या वरांड्यामध्ये कृत्रिम अशी घरटे लावण्यात आली. तर अशा पद्धतीने आपल्याला उपयोजित लेखनाचा त्या ठिकाणी काय करता येतो, सराव करता येतो. या अभंगाशी रिलेटेड एक प्रसंग लेखन पर आपण इथे निबंध सुद्धा घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग अभ्यासलेला आहे. अभंग अभ्यासत असताना आपण या अभंगातील कठीण शब्दार्थ पाहिले. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक चरणाचा आपण अगदी भावार्थ देखील पाहिला. भावार्थाबरोबर आपण कृती अ त्याचबरोबर कृती आ देखील आपण सोडवलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण उपयोजित लेखनाचा सराव देखील केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हा सगळ्यांना हा अभंग लक्षात आला असेल. आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर. संत नामदेवांचा हा अभंग विठूला माऊली संबोधणारा आणि त्यासाठी विविध उदाहरणं या अभंगातून संत नामदेवांनी आपल्याला लिहिलेली आहे. या अभंगाचा आपण फक्त भावार्थ नाही सांगितला, कारकार्थ सुद्धा सांगितला, शब्दार्थ सुद्धा समजावून सांगितले आणि त्याचबरोबर व्याकरण जे आलेले आहे, दृष्टांत अलंकार याची सुद्धा ओळख आपण करून गेली. सर अतिशय सहज, सोपे, सुलभ असं आपलं स्पष्टीकरण आणि त्याला जोड होती आपल्या ओघवत्या शैलीची. स्पष्टीकरण झाल्यानंतर आपण कृतीपत्रिका सुद्धा उलगडून दाखवली, जी विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची अशी ठरली. हे मार्गदर्शन की जेणेकरून या पाठ्यांशातून येणारा भावार्थ सुद्धा पोहोचला जाईल. त्याचबरोबर कृतीपत्रिकेची जी उद्दिष्ट आहेत, विद्यार्थ्यांसाठी उपयोजन, कौशल्य ही जी आपणाला साध्य करायची आहे, ती साध्य करण्यासाठी सुद्धा
आपण मार्गदर्शन केलं, अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन. संत नामदेवांबद्दल मी असं म्हणेल की नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, असा हा अभंग आपण इथे अभ्यासला. असं म्हणतात की ज्ञानदीप लावू जगी. खरोखर आपला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर ज्ञानाचे दीप लावणार आहे, यात शंकाच नाही. अतिशय सुंदर असं पहिलं पुष्प आपण गुंफलच. आपले मनस्वी आभार.